या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महानगरपालिकेसह सर्व ठिकाणी स्थानिक युती करण्यासंदर्भात स्थानिक नेतृत्वाला सर्वाधिकार देण्यात आले आहेत. राज्य कार्यकारिणीने या संदर्भातील स्पष्ट सूचना दिल्या आहेत, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी त्यांच्या समवेत राज्य सचिव महेश जाधव आणि जिल्हाध्यक्ष विजय जाधव आदी उपस्थित होते. गेल्या 15 वर्षात एक हाती काँग्रेसची सत्ता असतानाही कोल्हापूर शहरासाठी भरीव काम झाले नाही. मात्र युतीने अल्पावधीतच बास्केट ब्रिजपासून ते शेंडा वर्गातील अद्ययावत हॉस्पिटल उभारणीपर्यंत आणि केएमटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यापासून अनेक लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे सुज्ञ जनता आमच्याकडेच सत्ता सोपवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बहुतांशी माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज मागणी केली आहे. मात्र गेली 10 वर्ष स्थानिक पातळीवर काम करणारे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि विजयी होण्याची क्षमता या निकषावर उमेदवारी अंतिम केली जाईल, असंही महाडिक यांनी यावेळी सांगितलं. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट यांसह काही प्रभागात तारांनी आघाडीचे उमेदवार ही उभे राहतील, असे सांगत धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये भाजप हा मोठा भाऊ असेल असं सूचित केलं. कोल्हापूर उत्तरचे आमदार शिवसेनेचे राजा क्षीरसागर आणि दक्षिणचे भाजपचे अमोल महाडिक यांची मते या संदर्भाने विचारात घेऊन त्यांच्या प्राधान्याने उमेदवारी देण्यासाठी पक्ष नेतृत्व कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूरच्या मावळत्या सभागृहातील संख्या लक्षात घेऊन त्यावेळी निवडून आलेले उमेदवार आणि त्यांचे प्रभाग हे कायम ठेवण्याचीही सूत्र असल्याची माहिती त्यांनी दिली. भाजपाकडून गेले 2 दिवस इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती चालू असून सर्वच प्रभागातून उमेदवारी मागण्यात आलेली आहे, असे सांगत शेवटी महाडिक यांनी मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घटक पक्षाशी बैठक घेऊन लवकरात लवकर अंतिम मसुदा ठरवला जाईल, अशी माहिती दिली.